हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी साधना गामिनी क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आम्ही निघालेलो आहे पुण्याला ऋषीला हॉस्टेलला सोडवायला. तर पुण्याला त्याचं बीटेकचं ॲडमिशन घेतलं ना, तर मग हॉस्टेल आपले कॉलेज त्याचं चालू झालेलं होतं. तर म्हटलं चला सोडवून येऊ, कारण की आठवडाभरापासून चाललं होतं जायचं, पण आज योग आला. म्हटलं मग चला. आम्ही निघालेलो आहे समृद्धी हायवेवरून, कारण की मी आधी समृद्धी हायवे कधी बघितलेलाच नव्हता. आज फर्स्ट टाईम मी समृद्धी हायवे बघितला. खूप छान आहे, खूप मोठा पण आहे. इकडे पवनचक्क्या आणि निसर्गरम्य दृश्य पण दिसते, सगळीकडे हिरवळ दिसते. तर आता खूप भूक लागलेली, मग एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलेलो होतो आम्ही, कारण की सकाळी फक्त घरातून चहाच घेऊन निघालेलो होतो आणि मुलांनाही खूप भूक लागलेली होती, मला पण खूप भूक लागलेली होती. आणि ऑलरेडी उशीर झालेला होता, सकाळी लवकर निघायचं तर उशीर झालेला होता, कारण की खूप वेळ लागणार होता तिकडे जायला पुण्याला. तर इथे मी घेतलेला आहे मेदूवडा, दीदीने घेतलेला आहे डोसा. सगळ्यांनी डोसाच घेतला होता, फक्त मी मेदूवडा सांबार घेतलेलं होतं. तर आता इथे नाश्ता झालेला आहे आमचा सगळ्यांचा आणि आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे. नाश्ता केला आणि थोडंसं बरं वाटलं मग. तर इथे एक ठिकाणी आम्ही पेट्रोल भरायला थांबलेलो आहे आणि गरम पण खूप हो राहिलं, त्याच्यामुळे झाडाच्या सावलीत थांबलो आहे. तर फायनली आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहे ऋषीच्या. हे ऋषीचं कॉलेज आहे, भरपूर मोठं कॉलेज आहे. हे जे तुम्ही बघताय ना, तर एवढीच मोठी जागा साईडला एक कॉलेजच्या, म्हणजे मुलांना क्रिकेट वगैरे खेळायला, व्हॉलीबॉल खेळायला, तर भरपूर मोठं कॉलेज आहे. तर आता इथे ऋषीचा फॉर्म भरण्याचा प्रोसेस चालू आहे, तोपर्यंत आम्ही इकडे बसलेलो आहे, कारण की उशीरच लागणार होता फॉर्म भरायला. तर मग बसून घेतला आम्ही आणि आता ऋषीचा फॉर्म वगैरे सगळं भरून झालेलं आहे. आम्ही इथे कोल्ड्रिंक पिण्यासाठी आलो होतो, कोल्ड्रिंक पण पिऊन झालेलं आहे. आता पुढच्या कामाला निघालेलो आहे. तर इथे कॉलेजच्या बाजूला इथे स्विमिंग पूल पण होता. म्हणजे कसं कॉलेज सुटल्यावर मुलांना स्विमिंग वगैरे करायला. तर जिम पण आहे, स्विमिंग पूल पण आहे, छान सोय आहे कॉलेजमध्ये. आणि संध्याकाळी पण पाऊस पडत होता. इथे आम्हाला निघायचं आणि पावसाची सुरुवात झाली, तर आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि परत ऋषीच्या रूमवर गेलो. तर हे 3 बेड आहे इथं, म्हणजे रूममध्ये ते 3 जण पार्टनर आहे. तर हा आहे खालचा ऋषीचा बेड आहे आणि रूम वगैरे सगळं व्यवस्थित आहे, सगळी त्याची सोय लावून दिली. आणि मग आम्हाला निघायचं तर डोळे इतके भरून आले ना माझे, आम्ही सगळेजण रडायला लागलो, कारण की त्याला इतक्या लांब आम्ही कधी टाकलेलंच नव्हतं. फर्स्ट टाईम पुण्यामध्ये आम्ही पण आलो आणि तो पण फर्स्ट टाईमच आलेला आहे. तर त्याला सोडून जाताना खूप सगळे इमोशनल झालेलं होतं. पुढचा व्हिडिओच मी शूट करू शकले नाही, आम्ही इतके इमोशनल झालेलो होतो. तर त्याला सोडलं आता हॉस्टेलमध्ये आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो. तर भूक पण खूप लागलेली होती, संध्याकाळचे 8-8:30 वाजलेले होते. आम्ही इथे जेवणासाठी थांबलो आणि सुरुवातीलाच हॉटेलमध्ये गणपतीची मूर्ती होती, इतकं प्रसन्न वाटलं ना. आणि तुळशी वृंदावन पण होतं, सगळं मराठी संस्कृतीनुसार इथे केलेलं होतं हॉटेलमध्ये. आणि संध्याकाळच्या वेळेला लाईटिंग पण खूप छान वाटत होती, बघण्यासारखी होती लाईटिंग पण. तर आता इथे आम्ही हॉटेलमध्ये सगळ्यांनी जेवण वगैरे केले आणि घरी पोचायला पण खूप उशीर झाला होता घरी जायला. तर तिकडून आल्यावर काही मी व्हिडिओ शूट केलेला नव्हता. आणि आता सकाळी व्हिडिओला पुन्हा कंटिन्यू सुरुवात केलेली मी, कारण की रात्री खूप थकलेलो होतो आम्ही. आणि घरी आलो तरी पण माझ्या डोळ्यातलं पाणी, म्हणजे अश्रू काही थांबत नव्हते माझे, खूप इमोशनल झाले होते. आता करमत पण नाही घरामध्ये, तो तिकडे गेला तर, पुण्याला गेला तर. आणि कसं तो राहायचा ना, त्याच्यामुळे करमून जायचं. तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब